अमरावती महानगरपालिकेची 15 जुलै रोजी पार पडलेली आमसभा चांगलीच गाजली। शहरातील वाढती घाण, कोणार्क कंपनीचा कारभार, मनपावर झालेला तब्बल 26 कोटींचा आर्थिक भार, प्रश्नोत्तर कालावधीतील गोंधळ आणि अभ्यास समितीच्या आदेशाची कथित अवहेलना या मुद्द्यांवरनं सभागृहात जोरदार खंडाजंगी पाहायला मिळाली। एवढेच नव्हे तर संतप्त नागरिकांनी सभास्थळाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कचरा टाकत घोषणाबाजी करून आपला रोष व्यक्त केलाय। बघूया या सभागृहात काय घडले त्याबाबत सविस्तर वृत्त। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात 15 जुलै रोजी अमरावती महानगरपालिकेची आमसभा पार पडली। सभेच्या प्रारंभी नव्याने पदभार स्वीकारलेल्या आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांचा सत्कार करण्यात आला। मात्र त्यानंतर सभागृहातील वातावरण तापू लागले। शहरातील वाढती अस्वच्छता आणि कोणार्क कंपनीच्या कामकाजावर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। शहरातील सफाई व्यवस्था कोलमडल्याचा आरोप करत प्रशासनाला धारेवर धरलेत। दरम्यान मनपाच्या आर्थिक स्थितीवरूनही जोरदार चर्चा झाली। तत्कालीन आयुक्त देवीदास पवार यांनी घेतलेल्या 5 कोटींच्या कर्जाचा आणि माजी आयुक्त सौम्या शर्मा यांच्या काळात घेतलेल्या 21 कोटींच्या ओव्हरड्राफ्टचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। एकूण 26 कोटी रुपयांचा आर्थिक भार नेमका कसा निर्माण झाला आणि त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला। सभागृहात स्वच्छतेवर चर्चा सुरू असतानाच सभागृहाबाहेर नागरिकांनी घोषणाबाजी करत मुख्य प्रवेशद्वारावर कचरा टाकून निषेध नोंदविला। त्यामुळे मनपा प्रशासनावरील नाराजी अधिकच स्पष्ट झाली। स्वच्छता विभागाने प्रभारी डॉक्टर जाधव यांनी धुवारणी फवारणीसाठी स्वतंत्र टेंडर प्रक्रिया सुरू केल्याचा मुद्दाही आमसभेत गाजला। अहवालामध्ये सगळे विषय दिले, त्या सगळ्या विषयाला मनुष्यबळ पुढे वाढवायचं आहे, फॉगिंग कशी करायची आहे, फवारणी कशी करायची आहे, हे सगळं काम आपण कोणार्क कंपनीकडे देण्याच्या संदर्भात आव्हान दिलं आहे। मग तुम्ही नव्यानं निविदा प्रक्रिया तुम्ही आता इथं बिलकुल असं बोलताय की सभागृहात मान्य करा विषय काय बोलले तुम्ही आता की जीबीची मान्यता नाही, जीबीनं मान्यता दिली आहे? नाही, मान्य सभापती होते, जीबीनं मान्यता दिलेली आहे, पण तत्कालीन आयुक्त मॅडमने असं म्हटलं होतं की आपण जो ठराव प्राप्त झालेला नाही वा त्या अनुषंगाने त्यानुसार कसं काम करावं म्हणून हे साखर नियंत्रणाच्या अनुषंगाने महत्वाचं काम असल्यामुळे याबाबत टेंडर काढलेलं आहे। महत्वाचं काम होतं आता पावसाळा निघून अनेक लोकांची मागणी आहे, फॉगिंग मच्छराचं प्रमाण वाढलंय, तर तुम्ही कोणती कारवाई केली? मान्य प्रक्रिया बिलकुल रद्द करा। कोणार्क कंपनीच्या माध्यमातून अहवाल जो दिलेला आहे त्या माध्यमातून पूर्ण कारवाई सुरू झाली पाहिजे। अभ्यास समितीने हे काम कोणार्क कंपनीमार्फत करण्याची शिफारस केली होती। मात्र समितीचा निर्णय तत्कालीन आयुक्तांपर्यंत पोहोचविण्यात आला नसल्याचा आरोप सदस्य मिलिंद चिमोटे यांनी केला आहे। साफसफाईचे कामाऐवजी धुवारणी व फवारणीचे काम बंधनकारक करावे। आमच्या सभागृह नेत्याच्या अध्यक्षतेखाली समिती होती, विरोधी पक्ष नेता होते, काय सांगितलं होतं यांना? एक दिवस रविवारचा काम नका करू, साफसफाईच्या धुवारणी फवारणी सुरू करा, नाही पुढचं वाटलं 10वी शहर साफसफाईचे कामात समितीचे सूचनेनुसार नवीन कामकाजाचा समावेश करताना कोणतीही नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, स्पष्ट आहे। राबविण्यात कोणतीही नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, स्पष्ट आहे, आमच्या अहवालात आहे आणि हा अहवाल मान्य झालेला अहवाल आहे। मान्य झाला का झाला आता म्हणून मान्य झाला म्हणून अरे त्याला आयुक्त नवीन आले त्यांना माहित असेल, एखाद्या वेळेला तुम्हाला माहित होतं ना, तुम्ही होते का नव्हते सभागृहामध्ये? मान्य सभापतीमध्ये आम्ही होतो, तत्कालीन आयुक्त मॅडमला मी सांगायचा प्रयत्न केला, आपली माझी नोटीस पण चालली होती, पण मान्य आयुक्त तत्कालीन आयुक्त मॅडम असं म्हणणं होतं की जोपर्यंत मला हे येत नाही ठराव तोपर्यंत आपल्याला ठराव दिला नाही, त्याच्यावर कारवाई करा। 3 महिन्याचा तिथे झालेले ठराव अनेक एकेका विशिष्ट गोष्टीचे म्हणजे तुमचे सारे उद्देश त्याच्या मागचे हे काय बरोबर आहे? कमिशनरला मला स्वतःला म्हणाले कमिशनर साहेब त्या म्हणजे यांनी अजूनपर्यंत माझ्यासमोर ठरावच नाही घेतला। मी म्हटलं मॅडम, आम्ही गेलो म्हटलं मॅडम तुम्हाला आम्ही काय सांगितलं? स्वच्छता समितीचा जो अभ्यास गटाचा अहवाल आहे तो या सभागृहाने मंजूर केला, त्यामध्ये 5 मॅन्डेटरी गोष्टी आहेत
की ज्या करारनामा करत असताना टेंडर मध्ये असलेल्या अटींचं तुम्ही मॉडिफिकेशन केलं, विच इज नॉट परमिसिबल. तुम्ही आम्हाला सुचवलेल्या दंडाच्या प्रक्रिया आहेत. यांनी आम्हाला असं म्हटलं की एका युनिटसाठी 50,000 रुपये दंड अव्यवहार्य आहे बा, म्हणून यांनीच आम्हाला दंडात्मक सांगितल्या वेगवेगळ्या आहेत. हे बघा, हे सगळं त्याच्यात आहे. कोणता दंड कशासाठी किती होईल सगळं या अभ्यास गटाच्या याच्यात आहे. मग म्हटलं हा जो अहवाल आहे हा सभागृहांनी मान्य केलेला अहवाल आहे, त्यामुळे मला तर कोणी दाखवलंच नाही. ते मला सांगतात म्हणे अजून मंजूरच व्हायचा आहे अहवाल, अजून अहवालच मंजूर नाही झाला, अजून प्रोसिडिंगच नाही झाला. तुमचे हेतू अतिशय वाईट आहे जाधव, मी तुम्हाला सांगतो, अतिशय वाईट हेतू आहे तुमच्या लोकांचे. अभ्यास समितीच्या निर्णयाची अवहेलना केल्याचा आरोप करत डॉक्टर जाधव यांना शो कॉज नोटीस देण्याची शिफारस करण्यात आली. सभापतींनी या शिफारसीला मंजुरी दिली. तसेच संबंधित टेंडर प्रक्रिया रद्द करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली. महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याकरिता नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याच्या सूचना देखील सदस्यांनी आयुक्तांना दिल्यात. प्रश्नोत्तर कालावधीत अवघ्या 30 मिनिटात मोठ्या संख्येने प्रश्न घेणे शक्य नसल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला. यावरून सदस्यांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि अखेर सभा 10 मिनिटांसाठी स्थगित करावी लागली. याशिवाय माजी आयुक्तांच्या बदलीचा आदेश आणि नव्या आयुक्तांनी पदभार स्वीकारण्याच्या मधल्या कालावधीत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या कोणत्या आधारावर करण्यात आल्या याची चौकशी करण्याची मागणीही सदस्यांनी केली. एकंदरीतच स्वच्छता, आर्थिक कारभार, टेंडर प्रक्रिया आणि प्रशासनिक निर्णयांवरनं अमरावती महानगरपालिकेची ही आमसभा चांगलीच गाजली. अमरावती मनपाच्या आमसभेत शहरातील स्वच्छतेपासून ते 26 कोटींच्या आर्थिक व्यवहारांपर्यंत अनेक गंभीर मुद्दे ऐरणीवर आलेत. प्रशासनावरील प्रश्न, नागरिकांचा संताप आणि सदस्यांची आक्रमक भूमिका यामुळे आगामी काळात मनपा प्रशासनासमोर अनेक आव्हाने उभी राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सिटी न्यूजची नजर कायम राहील.